नमस्कार. मनतरंगमध्ये आपले स्वागत आहे. पैसे कमवतोय, पण ते टिकत का नाहीत? हा प्रश्न खरंच खूप सतावणारा आहे. हो ना. म्हणजे हा प्रश्न कधीतरी आपण सर्वांनीच स्वतःला नक्कीच विचारला असेल. रोजच्या जगण्यातली ही एक अत्यंत मोठी आणि मानसिक कोंडी करणारी समस्या आहे. अगदी. आपण सगळेच यातून जातो. महिन्याच्या सुरुवातीला पगार होतो. मोबाईलवर तो मेसेज बघून चेहऱ्यावर एक छान हास्य येतं. पण गंमत बघा. 15 तारीख येईपर्यंत तो पगार कुठे संपतो हेच कळत नाही. अगदी. नेमकं हेच. तो कसा संपतो हेच आपल्याला कळत नाही. आपण आजूबाजूला बघतो आणि नकळत इतरांशी स्वतःची तुलना करायला लागतो. बरोबर. आणि तिथेच खरी अडचण सुरू होते. म्हणजे त्याच्याकडे नवीन गाडी आहे, माझ्याकडे का नाही? त्यांनी नवीन घर घेतलं, माझं कधी होणार? या विचाराने ओव्हरथिंकिंग सुरू होतं. आणि मानसिक ताण वाढतो. रोज सकाळी उठून तेच काम करून प्रचंड थकवा येतो. पण मनात ती आर्थिक सुरक्षितता अजिबात वाटत नाही. कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होतो. आणि आपण सतत एकाच चक्रात अडकल्यासारखं वाटतं. हो, आपण खूप धावतोय, पण पोहोचतोय कुठेच नाही, अशी ती भावना असते. एकदम खरंय. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे तर अगदी माझ्याच आयुष्यात घडतंय, तेव्हा आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. कोणती गोष्ट? ही अडचण केवळ पैशांची किंवा आपला पगार कमी असल्याची नाहीये. हा जो ताणतणाव आहे, हे ओव्हरथिंकिंग आहे ना, हे सगळं पैशांकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून निर्माण होतं. अच्छा, म्हणजे आपला दृष्टिकोन चुकलाय असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्या अत्यंत गाजलेल्या एका पुस्तकातील तत्वांचा आधार घेणार आहोत. रिच डॅड पुअर डॅड. बरोबर. होय. आणि आजची आपली मिशन किंवा प्रमुख उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ते काय? आपला मेंदू आपल्याला नकळतपणे गरीब किंवा आर्थिक ताणात ठेवण्यासाठी कसा काम करतो हे डिकोड करणं. अरे वा, म्हणजे ती विचारसरणी कशी बदलायची हे आपण समजून घेणार आहोत तर. बरोबर. या मानसिक आणि आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं यावर आपण आज शांतपणे विचार करणार आहोत. हे खूपच गरजेचं आहे. कारण पैशांचे नियम समजून घेणं हाच यातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग आहे. नक्कीच. तर आपण या विषयाच्या अगदी मुळापासून सुरुवात करूया. मी या पुस्तकाबद्दल वाचत होते आणि याची सुरुवातच एका अत्यंत रंजक संकल्पनेतून होते. हो, ती 2 वडिलांची संकल्पना. अगदी. लेखकाला लहानपणी 2 वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. एक त्यांचे स्वतःचे वडील जे उच्च शिक्षित होते, खूप हुशार होते. पण तरीही नेहमी आर्थिक ओढगस्तीत असायचे. हो ना. त्यांना पुस्तकात गरीब वडील म्हटलंय. आणि दुसरे त्यांच्या मित्राचे वडील, जे फार शिकलेले नव्हते. पण पुढे जाऊन ते त्या प्रांतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. बरोबर. ते त्यांचे श्रीमंत वडील. या 2 वेगळ्या विचारांच्या माणसांमधून लेखकाला पैशांबद्दलचे 2 पूर्णपणे विरुद्ध दृष्टिकोन मिळाले. आणि इथूनच तो खरा धडा सुरू होतो, जो आपल्या सर्वांच्या आयुष्याला लागू पडतो. श्रीमंत वडिलांनी लेखकाला एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. ती कोणती? ते म्हणाले की बहुतांश लोकांचं आयुष्य मुख्यत्वे 2 भावनांनी नियंत्रित होतं. 2 भावना? कोणत्या? एक म्हणजे भीती आणि दुसरी म्हणजे हाव. हे खूप बारकाईने समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे भीती कशाची? पैसे नसण्याची, घरची बिलं न भरता येण्याची किंवा समाजात मागे पडण्याची भीती आपल्याला रोज सकाळी उठून कामावर जायला भाग पाडते. अच्छा, म्हणजे आपण आनंदाने नाही तर त्या भीतीपोटी काम करतो. अगदी बरोबर. आणि एकदा का महिनाअखेरीस पैसे हातात आले की हाव किंवा इच्छा आपल्याला अनावश्यक गोष्टी विकत घ्यायला लावते. म्हणजे नवीन मोबाईल, महागडे कपडे, हॉटेल्स. हो, आपला खर्च वाढतो. खर्च वाढला की पुन्हा पैसे संपण्याची भीती वाटते आणि आपण पुन्हा जास्त काम करतो. अरे बापरे, हे तर एक दुष्टचक्रच आहे. होय. याच न संपणाऱ्या गोल गोल फिरणाऱ्या चक्राला पुस्तकात रॅट रेस म्हणजेच उंदीर शर्यत म्हटलं आहे. हे ऐकायला खूपच वास्तववादी वाटतंय. पण इथे मला थोडं थांबून एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. तुम्ही म्हणताय की भीतीपोटी काम करणं ही रॅट रेस आहे. पण काम करणं तर गरजेचं आहे ना? नक्कीच गरजेचं आहे. मग आपल्या घरची लाईटची बिलं भरायची असतात, कुटुंबाच्या, मुलांच्या शिक्षणाच्या गरजा असतात. मग बिलं न भरता येण्याच्या भीतीपोटी काम करण्यात नक्की गैर काय आहे? कसं आहे, हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि नेमका इथेच मोठा गैरसमज होतो. म्हणजे कसं? भीतीपोटी काम करणं किंवा नोकरी करणं गैर नाहीये, पण फक्त भीतीमुळे विचार न करता काम करत राहणं चुकीचं आहे. हे थोडं अधिक स्पष्ट कराल का? जेव्हा भीती आपल्यावर राज्य करते तेव्हा आपण समस्येच्या मुळाकडे बघत नाही. नोकरी किंवा सध्या जे आपण काम करतोय तो एक दीर्घकालीन समस्येवरील केवळ एक अल्पकालीन उपाय आहे.
म्हणजे हे असं आहे का की तहान लागल्यावर प्रत्येक वेळी नवीन विहीर खणत बसण्यासारखं? अगदी तसंच. हे उदाहरण एकदम अचूक आहे. लोक काय करतात, पगार वाढला की ते जास्त पैसे वाचवत नाहीत. मग काय करतात? ते त्यांची जीवनशैली वाढवतात. आधी साध्या हॉटेलमध्ये जेवणारे लोक पगार वाढल्यावर 5 स्टारमध्ये जातात. हो, यालाच आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतो ना. अगदी बरोबर. पगार वाढला की आपला खर्चही त्याच पटीत वाढतो. जर मी मगाशीच्या संकल्पनेला एका दुसऱ्या उदाहरणाशी जोडलं तर हे ट्रेडमिलवर पळण्यासारखं आहे. ट्रेडमिल कसं काय? म्हणजे बघा, तुम्ही ट्रेडमिल घरात आणता, त्यावर तासनतास वेगाने पळता, तुम्हाला घामही खूप येतो, तुम्ही प्रचंड थकता, हां, पण तुम्ही पोचता कुठे? कुठेच नाही. तुम्ही त्याच जागेवर असता. रॅट रेसमध्ये असणं म्हणजे अशाच आर्थिक ट्रेडमिलवर पळण्यासारखं आहे. एकदम नेमकी उपमा दिलीत तुम्ही. तुम्ही फक्त वेग वाढवताय, पण दिशा तीच आहे. हो ना, आपण जास्त मेहनत करतो, पण आपली आर्थिक स्थिती तीच राहते किंवा कर्जामुळे आणखी खालावते. अगदी. बहुतांश लोक भीतीमुळे मेंदूला चालना देत नाहीत. ते फक्त परिस्थितीवर प्रतिक्रिया देतात. म्हणजे रिॲक्ट करतात. बरोबर. पण श्रीमंत लोक या ट्रेडमिलवर पळत नाहीत. ते पैशांसाठी काम करत नाहीत. मग ते काय करतात? ते पैशाला त्यांच्यासाठी काम करायला लावतात. पैशांची भीती बाळगण्यापेक्षा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून पैशांचा खेळ कसा चालतो हे शिकणं म्हणजे आर्थिक साक्षरता. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या भावना आपल्या आर्थिक निर्णयांवर राज्य करत असतात, आपलं लॉजिक नाही. नक्कीच, आपण लॉजिक वापरतच नाही. जेव्हा भीती आणि हाव ह्या भावना आपण थोड्या बाजूला ठेवतो आणि आपण शांतपणे विचार करायला लागतो, तेव्हा आपण रॅट रेसमधून बाहेर पडण्याची पहिली पायरी ओलांडतो. अगदी बरोबर. तर मग जर या ट्रेडमिलवरून खाली उतरायचं असेल तर नेमका कोणता रस्ता पकडायचा? इथून पुढे पुस्तकातला तो नियम येतो जो खूप सोपा वाटतो, पण समाजात सर्वात जास्त गैरसमज त्याच नियमाबद्दल आहे. कोणता नियम? तो म्हणजे ॲसेट म्हणजे संपत्ती आणि लायबिलिटी म्हणजे खर्च किंवा दायित्व, यातला फरक. अच्छा, हां. तो नियम आहे जो आपला आर्थिक पाया खऱ्या अर्थाने मजबूत करू शकतो, बरोबर. होय. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात की नियम अत्यंत सोपा आहे. श्रीमंत लोक संपत्ती गोळा करतात, तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोक लायबिलिटी गोळा करतात. पण यात गैरसमज कसला? खरी गोम इथे आहे की मध्यमवर्गीय लोक त्या लायबिलिटीलाच आपली संपत्ती समजण्याची खूप मोठी चूक करतात. बापरे, म्हणजे आपण ज्याला संपत्ती समजतो ते खरे तर खर्च असू शकतो? अगदी. पुस्तकात कोणतीही किचकट अकाउंटिंगची व्याख्या दिलेली नाहीये. अत्यंत सोपी व्याख्या दिली आहे. ती काय? जी गोष्ट तुमच्या खिशात पैसे आणून टाकते ती ॲसेट, आणि जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते ती लायबिलिटी. इतकं सोपं? हो. फक्त पैशांचा प्रवाह म्हणजेच कॅश फ्लो कुठल्या दिशेनं जातोय एवढंच बघायचं. पैसे आत येतायत की बाहेर जातायत. ओके, एक मिनिट थांबा. इथे मी तुम्हाला थोडं चॅलेंज करू इच्छिते. हो, सांगा ना. कारण हे ऐकायला सोपं वाटतं, पण वास्तवात आपण खूप वेगळ्या गोष्टी मानत आलोय. जसे की समजा मी बँकेतून कर्ज काढून एक मोठी महागडी गाडी घेतली आणि मी माझ्या मित्रमंडळींना सांगतेय की बघा मी किती मोठी संपत्ती जोडली, मी गाडी घेतली. तर तुमचा आणि पुस्तकाच्या व्याख्येनुसार ती गाडी माझी संपत्ती नाहीये. अगदी बरोबर. ती गाडी तुमची संपत्ती नाहीये, ती एक लायबिलिटी आहे. नाही, पण का? गाडीची किंमत तर असते ना. असते, पण मगाशी म्हटल्यासारखं पैशांचा प्रवाह तपासा. ती गाडी तुमच्या खिशात पैसे आणून टाकते का? नाही. उलट ती गाडी दर महिन्याला EMI, पेट्रोल डिझेलचा खर्च, दरवर्षीचा इन्शुरन्स आणि मेंटेनन्सच्या रूपात तुमचा खिसा रिकामा करत आहे. हां, हे तर आहे. खर्च तर होतोच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेप्रिसिएशन. तुम्ही शोरूममधून गाडी बाहेर काढल्याक्षणी तिची किंमत 10 ते 15% कमी होते. अरे बापरे, हे तर आपण कधीच विचारात घेत नाही. बरोबर ना? त्यामुळे जी गोष्ट तुमचे पैसे सतत खात आहे आणि जिची स्वतःची किंमतही कमी होत आहे, ती संपत्ती कशी असू शकते? खरंय, म्हणजे ती 100% लायबिलिटीच आहे. हो. या उलट समजा तुम्ही एखादं घर विकत घेतलं आणि ते भाड्याने दिलं, ज्यातून दर महिन्याला तुम्हाला पैसे मिळतायत. अच्छा, म्हणजे तिथे पैसे आत येत आहेत. अगदी. किंवा तुम्ही असे शेअर्स घेतले जे तुम्हाला नियमित डिव्हिडंड देत आहेत, तर ते पैसे तुमच्या खिशात येत आहेत. ती खरी संपत्ती आहे. बापरे, हे लॉजिक खूपच स्पष्ट आणि डोळे उघडणारं आहे. हो, आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण इथे मला एका अशा विषयावर यायचं आहे ज्यावर आपल्या समाजात विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये खूप जास्त वाद होऊ शकतो. कोणता विषय? तो विषय म्हणजे स्वतःचं घर.
पिढ्यानपिढ्या आपण हेच ऐकत आलोय की स्वतःचं एक हक्काचं घर असणं हीच आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. हो, हे वाक्य आपण सगळेच ऐकून मोठे झालोय. पण हे पुस्तक म्हणतं की तुमचं राहत्या घर ही तुमची संपत्ती नाहीये. हे कसं काय शक्य आहे? हे तर आपल्या भावनांवर घाव घालण्यासारखं आहे. मला मान्य आहे की हा मुद्दा खूप भावनिक आहे आणि म्हणूनच मध्यम वर्ग सर्वात जास्त या चक्रात अडकतो. म्हणजे आपण भावनिक होऊन चुकीचे निर्णय घेतो. अगदी. आपण भारतीय लोक घराशी भावनिकदृष्ट्या खूप जोडलेले असतो. पण भावना बाजूला ठेवून जर आपण फक्त आर्थिक गणित बघितलं ना, तर जे पुस्तक म्हणतं ते अगदी सत्य आहे. कसं काय? जेव्हा तुम्ही स्वतः राहण्यासाठी घर विकत घेता, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही 20 किंवा 25 वर्षांसाठी गृहकर्ज घेता. हो, होम लोन तर घ्यावंच लागतं. आता मला सांगा, पैशांचा प्रवाह कुठे जातोय? साहजिकच दर महिन्याला बँकेला EMI जातोय. नेमकं हेच. दर महिन्याला तुमच्या खिशातून एक मोठी रक्कम EMI म्हणून बाहेर जातीये. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो, घराचं मेंटेनन्स द्यावं लागतं, रंगरंगोटीचा खर्च असतो. हो, खर्च तर सतत चालूच असतो. मग विचार करा, हे घर तुम्हाला पैसे मिळवून देत नाहीये, तर ते तुमचे पैसे सतत बाहेर काढत आहे. आणि त्या 25 वर्षात तुम्ही बँकेला कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त व्याज भरलेलं असतं. हे तर खरंय. व्याजाची रक्कम खूप मोठी असते. त्यामुळे बँकर्सच्या दृष्टिकोनातून ते घर संपत्ती आहे, पण तुमची नाही, ती बँकेची संपत्ती आहे. अरेच्छा, म्हणजे माझ्या घरावर बँक पैसे कमवते? अगदी बरोबर. कारण ते घर बँकेच्या खिशात व्याज आणून टाकतंय. तुमच्यासाठी ती एक मोठी लायबिलिटीच ठरते. हे ऐकून थोडं वाईट वाटतंय खरं तर. पण याचा अर्थ घर घेऊ नका असं अजिबात नाहीये. राहण्यासाठी घर नक्की घ्या. अच्छा, मग पुस्तकाचा उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की घराला तुमची सर्वात मोठी संपत्ती मानून त्यातच तुमचे सर्व पैसे अडकवण्याची चूक करू नका. हा यामागचा खरा संदेश आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या ॲसेट कॉलमवर लक्ष केंद्रित करत नाही, जोपर्यंत आपण खिशात पैसे आणणाऱ्या गोष्टी उभ्या करत नाही, तोपर्यंत आपण फक्त इतरांसाठी काम करत राहतो. अगदी तसंच. हे किती धक्कादायक आहे ना? आपण विचार करतो आपण स्वतःसाठी काम करतोय, पण प्रत्यक्षात आपण आधी मालकासाठी काम करतो. बरोबर. मग टॅक्सच्या रूपात सरकारसाठी काम करतो. आणि उरलेलं आयुष्य गृहकर्ज आणि गाडीच्या कर्जाच्या रूपात बँकेसाठी काम करतो. आपण स्वतःसाठी काहीच उभारत नाही. हीच ती उंदीर शर्यत आहे. आणि म्हणूनच आपण पाहतो की काही लोक भरपूर पैसे कमवतात. त्यांचा पगार लाखोंमध्ये असतो, पण तरीही ते कायम आर्थिक संकटात असतात. हो, अशी अनेक उदाहरणे आहेत आजूबाजूला. पुस्तकातही अशी उदाहरणे आहेत. तुम्ही बघितलं असेल, लॉटरी लागलेले काही लोक अचानक करोडपती होतात, पण पुढच्या 5-10 वर्षात ते पुन्हा पूर्वीसारखेच गरीब होतात. हो, असं का होतं बरं? कारण त्यांना ॲसेट आणि लायबिलिटी यातला फरकच माहीत नसतो. करोडो रुपये हातात आले की ते थेट लायबिलिटीज विकत घेतात. म्हणजे मोठाले बंगले, महागड्या गाड्या, अनावश्यक खर्च. अगदी. तुम्ही किती पैसे कमवता यापेक्षा तुम्ही किती पैसे टिकवता आणि ते पैसे तुम्हाला आणखी पैसे कसे कमवून देतील यासाठी कसे गुंतवता यावर तुमची खरी श्रीमंती ठरते. हे सगळं ऐकल्यावर जाणवतं की खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षरता ही आपल्याला शाळेत शिकवलीच जात नाही. अजिबात नाही. आणि इथूनच पुस्तकातील तिसरा आणि एक अतिशय वेगळा किंबहुना थोडा वादग्रस्त वाटू शकेल असा विचार पुढे येतो. तो कोणता? तो म्हणजे सर्वात आधी स्वतःला पैसे द्या. पे युअर सेल्फ फर्स्ट. आता हे ऐकायला थोडं स्वार्थी वाटतं. आणि मी पुन्हा इथे तुम्हाला चॅलेंज करेन, याचा अर्थ काय? म्हणजे महिन्याचा पगार झाल्यावर आधी मी स्वतःचे शौक पूर्ण करू का बिलं बुडू? नाही, याचा अर्थ आपली घरची बिलं बुडवणे किंवा कर्जाचे हप्ते न भरणे असा अजिबात नाहीये. मग काय आहे याचा अर्थ? आणि शौक पूर्ण करण्यासाठी पैसे उधळणे हा तर नक्कीच नाही. सर्वात आधी स्वतःला पैसे द्या. यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्र खूप खोल आहे. कसं काय? सामान्यतः लोक काय करतात? पगार झाला की आधी घरभाडं किंवा EMI देतात. मग लाईट बिल, मग किराणा, मग मोबाईलचं बिल. आणि मग क्रेडिट कार्डचा हप्ता. हे सगळं संपल्यावरच आपण स्वतःचा विचार करतो. अगदी. आणि असं करत करत महिन्याच्या शेवटी जर काही पैसे उरलेच तर ते बचतीचा किंवा गुंतवणुकीचा विचार करतात. पण सत्य हे आहे की सहसा काही उरतच नाही. बरोबर. आपण नेहमी म्हणतो की हा महिना जरा खर्च जास्तच झाला, पुढच्या महिन्यापासून नक्की बचत सुरू करू. आणि तो पुढचा महिना कधीच येत नाही. म्हणूनच लेखक सांगतात की हे चक्र उलटं करा. उलटं म्हणजे कसं? जेव्हा तुमच्या हातात तुमचे कष्टाचे पैसे येतात तेव्हा सर्वात आधी इतर कोणालाही देण्यापूर्वी त्यातला एक ठराविक भाग, समजा 10 किंवा 20% बाजूला काढा. अच्छा.
आणि त्या पैशांचं काय करायचं? तो पैसा स्वतःच्या संपत्तीच्या रकान्यात म्हणजे ॲसेट कॉलममध्ये गुंतवा. तो पैसा स्टॉक्समध्ये, म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्वतःचा व्यवसाय वाढवण्यात गुंतवा. हां, ही रक्कम तुम्ही स्वतःला दिलेली आहे, कारण ती तुमचं भविष्य सुरक्षित करणार आहे. पण थांबा, जर मी आधी पैसे गुंतवले आणि उरलेले पैसे माझे बिलं भरण्यासाठी पुरेसे नसतील तर मग तर लाईट कापली जाईल किंवा माझा EMI बाउन्स होईल. हे तर खूप मोठं रिस्क घेण्यासारखं आहे. आणि तिथेच तर खरी जादू आहे. जादू? कसली जादू? लेखक म्हणतात की हा जो दबाव आहे, बिलं न भरता येण्याचा जो ताण आहे, त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या फायद्यासाठी करायला हवा. हे थोडं कठीण वाटतंय समजायला. हे बघा, जेव्हा तुम्ही स्वतःला आधी पैसे देता आणि बिलं भरण्यासाठी पैसे कमी पडतात, तेव्हा तुमच्यावर एक प्रचंड मानसिक दबाव येतो. हो, साहजिकच आहे. पण हा दबाव तुम्हाला कमकुवत करत नाही, तर तो तुम्हाला नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. तो तुमच्या आतल्या आर्थिक बुद्धिमत्तेला जागं करतो. म्हणजे कसं, जरा सोप्या भाषेत सांगाल का? म्हणजे असं की जेव्हा तुम्हाला माहीत असतं की बिलं भरायचीच आहेत, तेव्हा तुमची भीती तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची मार्ग शोधायला लावते. अच्छा, म्हणजे साईड इन्कम. हो, तुम्ही विचार करता, मी आणखी काय करू शकतो? मी फ्रीलान्सिंग करू का? मी शनिवार रविवारी एखादं दुसरं काम करू का? किंवा माझा खर्च कुठे कमी करू शकतो? म्हणजे हा स्वतःला लावलेला एक प्रकारचा शिस्तबद्ध ताण आहे तर. अगदी बरोबर. जर तुम्ही आधीच सर्व बिलं भरून मोकळे झालात, तर तुम्ही निवांत होता. तुमचा मेंदू नवीन मार्ग शोधत नाही. खरे. पण पैशांची चणचण तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढते. वा, हे स्पष्टीकरण खरंच जबरदस्त आहे. म्हणजे तो ताण आपण सकारात्मकरित्या वापरतोय. आपण मुद्दाम स्वतःला एका शिस्तबद्ध संकटात टाकतोय, जेणेकरून आपला मेंदू काम करायला लागेल. नक्कीच. आणि या मानसिकतेचा आणखी एक पैलू पुस्तकात खूप छान सांगितला आहे. तो कोणता? आपण अनेकदा एखाद्या महागड्या गोष्टीकडे बघून सहज म्हणून जातो, अरे यार, मला हे परवडणार नाही. हो, हे वाक्य आपण कितीतरी वेळा वापरतो. पण लेखक म्हणतात की असं बोलणं हे एका प्रकारच्या आळशीपणाचं लक्षण आहे. आळशीपणा? ते कसं? हे बघा, मला परवडणार नाही हे एक साधं विधान आहे. पण जेव्हा तुम्ही हे विधान करता, तेव्हा तुमचा मेंदू त्याच क्षणी काम करणं थांबवतो. अच्छा, म्हणजे आपण सोडून देतो. अगदी. त्याला एक सोपं उत्तर मिळून जातं आणि तो शांत होतो. हे तुम्हाला त्या समस्येतून सहज पळ काढायला मदत करतं. हां, मग यावर उपाय काय? याऐवजी जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता की मला हे कसे परवडेल, तेव्हा तो प्रश्न तुमच्या मनाला व्यायाम देतो. वा, हा फरक खूपच महत्वाचा आहे. हो, तुमचा मेंदू उपाय शोधायला लागतो. मी जास्त पैसे कसे कमवू? मी माझा व्यवसाय कसा वाढवू? श्रीमंत वडील म्हणतात की आपला मेंदू हा जगातील सर्वात शक्तिशाली संगणक आहे. आणि जेवढा आपण त्याचा वापर करू, तेवढा तो अधिक मजबूत होईल आणि आपली संपत्ती वाढेल. अगदी 100% खरं आहे. म्हणजे शब्दांमध्ये किती ताकद असते बघा. मला परवडणार नाही हे विधान रस्ता बंद करतं आणि मला हे कसं परवडेल हा प्रश्न नवीन रस्ते खुले करतो. बरोबर. आणि यातच लेखक आणखी एक अत्यंत महत्वाचा फरक समजून सांगतात. तो म्हणजे टॅक्सच्या संदर्भात. अच्छा, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत लोक टॅक्स कसा भरतात यातला फरक ना? हे कसं काम करतं? हा, खऱ्या अर्थाने संपत्ती निर्मितीचा गाभा आहे. बघा, यंत्रणा कशी चालते. एक सामान्य नोकरदार माणूस आधी पैसे कमवतो, त्यावर सरकार आधी टॅक्स कापतं TDSच्या रूपात, आणि मग उरलेल्या पैशांवर तो माणूस आपला खर्च चालवतो. म्हणजे कमाई, मग टॅक्स आणि मग खर्च. अगदी. पण श्रीमंत लोक ह्याच्या उलट करतात. ते कंपन्या किंवा व्यवसाय उभे करतात. त्यांचा पैसा कंपनीच्या माध्यमातून येतो. अच्छा. कंपनी आधी पैसे कमवते, त्यानंतर कंपनीचे जे काही कायदेशीर खर्च आहेत ते वजा केले जातात आणि मग उरलेल्या रकमेवर टॅक्स भरला जातो. अरे वा, म्हणजे कमाई, मग खर्च आणि शेवटी टॅक्स. होय. हा एक अतिशय कायदेशीर आणि स्मार्ट मार्ग आहे जो श्रीमंत लोक वापरतात. त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या व्यवसायात नोकरी करण्यासोबतच स्वतःचा काहीतरी व्यवसाय किंवा स्वतःचे ॲसेट उभे करावे लागतील. ज्याला पुस्तकात माइंडिंग युअर ओन बिझनेस म्हटलं आहे. बरोबर. तुमची नोकरी हा तुमचा व्यवसाय नाही, ती तुमची गरज आहे.
तुमची संपत्ती वाढवणे हा तुमचा खरा व्यवसाय असला पाहिजे. हे सगळं ऐकताना खरंच डोक्यात एक वेगळीच स्पष्टता येते. हो, आणि ती येणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टींवरून स्वतःला दोष देत होतो किंवा नशिबाला दोष देत होतो, ते सगळं खऱ्या अर्थाने केवळ आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे होत होतं, हे जाणवतंय. अगदी खरंय. आपण पैशांसाठी काम करत राहिलो, पण पैशाला आपल्यासाठी काम करायला कधी लावलंच नाही. हाच तो मुख्य फरक आहे. आता आपण या सखोल चर्चेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. आपण थोडा वेळ शांतपणे विचार करूया. नक्कीच. आतापर्यंत आपण जे काही ऐकलंय ते फक्त एक माहिती म्हणून सोडून न देता आपल्या स्वतःच्या आयुष्याशी, आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून पाहण्याची वेळ आहे. आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत. आणि हे प्रश्न तुम्हाला, आम्हाला किंवा इतर कुणाला सांगायचे नाहीत. हे प्रश्न फक्त आणि फक्त तुम्हाला स्वतःलाच विचारायचे आहेत, अत्यंत प्रामाणिकपणे. विचार करा, आज आपण जे काम करत आहोत, आपण जी रोज सकाळी उठून धावपळ करत आहोत, ट्रेनची किंवा ट्रॅफिकची धक्के खात आहोत, ते केवळ कशीबशी गुजराण करण्यासाठी आणि जगण्यासाठी आहे की खऱ्या अर्थाने एक चांगलं जीवन जगण्यासाठी आहे? आपण खरोखरच आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी संपत्ती उभी करत आहोत की फक्त समाजात, नातेवाईकांमध्ये दिखावा करण्यासाठी कर्जाचा आणि EMIचा डोंगर स्वतःच्या डोक्यावर वाढवत आहोत? जेव्हा तुम्ही दुकानात जाता किंवा ऑनलाईन शॉपिंग करता, तेव्हा तुमचे रोजचे आर्थिक निर्णय तुमची भीती आणि हाव घेत आहेत की तुमची विचारपूर्वक घेतलेली आर्थिक समज घेत आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही तुमचं आयुष्य फक्त पैशांसाठी काम करण्यात घालवणार आहात की आजपासून तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल अशी व्यवस्था निर्माण करणार आहात? थोडा वेळ घेऊया आपण यासाठी. जेव्हा आपण हे समजून घेतो, या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे स्वतःला देतो, तेव्हा नकळत आपल्या मनावरचा एक खूप मोठा अदृश्य ताण कमी होतो. अगदी बरोबर. आणि एक जाणीव होते. कोणती जाणीव? आपल्याला समजतं की या रॅट रेसच्या शर्यतीत आपण एकटेच धावत नाही आहोत. आपल्यासारखे हजारो लाखो लोक या चक्रात अडकले आहेत. हो, पण सर्वात मोठा आशेचा किरण हा आहे की कोणत्याही वयात, तुम्ही 20 वर्षांचे असा किंवा 50 वर्षांचे, कोणत्याही परिस्थितीत आपण ही आर्थिक साक्षरता शिकू शकतो. नक्कीच शिकू शकतो. पैसा हे सर्वस्व नक्कीच नाहीये. जगात नातेसंबंध, आरोग्य याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण जेव्हा पैशांचे हे साधे नियम आपल्याला समजतात, तेव्हा आयुष्यात एक वेगळीच शांतता येते. हो, एक आत्मविश्वास येतो की आपण आपल्या आयुष्याची, आपल्या भविष्याची सूत्र पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या हातात घेत आहोत. आणि मला वाटतं हाच आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य निष्कर्ष आहे. अगदी. शिक्षण हे केवळ शाळेत किंवा कॉलेजमध्ये पदवी घेतल्यावर संपत नाही. दुर्दैवाने आपल्या शाळा आपल्याला इंजिनियर, डॉक्टर किंवा कारकून कसं बनायचं हे शिकवतात. पैशांसाठी कसं काम करायचं हे शिकवतात, पण पैसा आपल्यासाठी कसा काम करेल हे शिकवत नाहीत. बरोबर. पैशांबद्दल शिकणं हा जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि निरंतर चालणारा भाग आहे. स्वतःच्या मनावर आणि विशेषतः स्वतःच्या भावनांवर, त्या भीती आणि हवेवर नियंत्रण मिळवणे हीच तुमची पहिली आणि खरी श्रीमंती आहे. हे खूपच महत्त्वाचं आहे. आजपासून इतरांना इम्प्रेस करण्यासाठी, दिखाव्यावर खर्च करण्यापेक्षा स्वतःच्या ज्ञानावर आणि खरी संपत्ती निर्माण करण्यावर भर द्या. लक्षात ठेवा, तुमच्या खिशात जाणारा प्रत्येक रुपया आणि तो रुपया तुम्ही कुठे खर्च करता हेच ठरवतं की तुमचं भविष्य काय असेल. खूपच सुंदर, खोल आणि मार्गदर्शक विचार आहेत हे. यातून नक्कीच आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याची एक नवी दिशा मिळाली असेल. मलाही असंच वाटतं. जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. असा विचार करा की उद्या जर तुमचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणजे तुमची नोकरी किंवा तुमचा सध्याचा व्यवसाय अचानक काही कारणाने बंद पडला, तर तुम्ही तुमच्या ॲसेटमधून येणाऱ्या पैशांवर किती दिवस जगू शकाल? 1 महिना, 6 महिने की 1 वर्ष? हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. आणि या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ना, ती तुमची खरी श्रीमंती आहे. अगदी. आणि म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, श्रीमंती ही खिशातून नाही तर विचारांतून सुरू होते. खरंच. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.